इट इज अ व्हेरी रफ. ठीक आहे. आता पर्याय एक जो आहे त्याचा आपला प्रश्न क्रमांक 37 आहे. ही सेड दॅट फास्ट टू थोडं. ही सेड दॅट यू कॅनॉट बाथ in this sea because it is a पहिले तर सगळ्याला आपल्याला समजा देवा बरोबर आहे का नाही. दुसरं he said that he said that I could not bath. जमलं जमलं. आता टेस्ट सांगतो ते एकदा क्यूज झाले ना, कळले ना तुम्हाला. रोज 10 क्यूज करा In that कुठल्याही sea. विषयाची. डायरेक्ट हा If it was कमी जास्त कशाला करता, जास्त करा, कमी नका. very rough. कमी करून काय फायदा आहे. Option 3. 10 म्हणलं He said that सकाळी 10 आणि संध्याकाळी 10. I एवढं could not bath फास्ट देऊ नका सर. हं? संध्याकाळी 10 सकाळी काही नको. in that sea शाळेतून तुमच्या आला मनाने मग कधी करा, सकाळी करा, संध्याकाळी करा, दुपारी करा, कधी करा. 10 as it was very rough. चलो यांचं. Last option. He said that सरांनी एवढं लिहावं लागली म्हणून तर मी You cannot लागलो. bath. म्हणजे दाखवली असती. हां. ठीक आहे. इंटरव्ह्यूज लिहितो याच्यावर आपल्याला कळते की याचं उत्तर काय इन दिस कशाला. किती See. झाले? 37. Since म्हणजे आता 6 झाले वाटतं. it was very rough. हा ना. चला काय लिहिलंय याचं उत्तर सांगा बरं. क्विज झाली. आपलं झालं हा टॉपिक. मला म्हणले झाले किती झाले नाही म्हणजे क्विजचं समजलं बाबा. कळलं? काय लिहिलं होतं याचं. समजलं. ऑप्शन 3 सर. ठीक आहे. हा ऑप्शन किती 3. झाले क्विज कळलं का? हा करा बरं बघा. करून मला एक आता भूगोल करून दाखवा बरं. इनडायरेक्ट स्पीच आहे. आपण खूप छान पद्धतीने घेतलं होतं वादळा. आता मुद्दा काय बघा इथे बघा. यू कांट बाथ इन दिस सी. He said to me, it is very rough. ठीक आहे. तर बाकी आपण आठ टॉपिक तुला लागले. सरळ सरळ आपण चेंजेस बघूया. पहिली कंडिशन आहे कॅन आहे. सरळ सरळ कॅन काय होते आपल्याला माहिती आहे. काय होते कुड नॉट ला नॉट स्टुडंट किंवा कुड नॉट. इथे कॅन नॉट वापरले विषय समास बरोबर. इथे कॅन नॉट घेतले. हे गेलं. पर्याय क्रमांक 1 पर्याय क्रमांक 4. आता राहिले 2 पर्याय. आता मुद्दा कसा बघा 2 वाक्यामध्ये सेम सिमिलॅरिटी बघा. He said that I ठीक आहे could not bath. Okay. In that sea if as it was very rough it was it. आपल्याला माहिती आहे if आपण कधी वापरतो इंट्राजेक्टिव्ह मध्ये yes no टाइप मध्ये. सरळ सरळ कटलं पर्याय क्रमांक 3. काय डाऊट आहे याच्यामध्ये तुम्हाला. आपण घेतला होता प्रश्न खूप प्रॅक्टिस घेतली होती. 2 पर्याय तर सहज करते आपले सहज. इथं कॅन इथं हे जशा तसं घेतलेलं आहे. इथं जशा तसं घेतलेलं आहे म्हणून 2 पर्याय घेतलेले आहे. 2 मध्ये फक्त इथं थोडा बदल दिला त्यांनी अपक्षामध्ये. ओके काय डाऊट आहे याच्यामध्ये. नाही सर. नेक्स्ट बघू आपण तरी पुढील प्रश्न. हे झाला आपला 37 क्रमांक. पुढचा आहे आपला 38. 38 जो आहे तो खूप सोपा आहे तसा. सहज आपल्याला त्याची आयडिया येऊन जाईल. 38 जो आहे प्रियंका प्रश्न एवढे लिहायची PRIYNK प्रियंका इज डॅश दॅन दीपिका. पर्याय क्रमांक 1 मोर प्रिटी. पर्याय क्रमांक 2 मजरे सर हा बोला.
तेवढं ते पर्याय नका लिहू. हा पर्याय नका वाचू लिहू. सांगितलं चालते का? हां ऐका ना, फक्त पर्याय नका लिहू. तुमची खूप खूप मेहनत होते आहे आणि विनाकारण त्रास होतो तेवढा. फक्त डायरेक्ट उत्तर द्या. बरं मी आन्सर सांगतो, तुमच्याकडे प्रश्न आहेत का पुढे? हां सगळ्यांकडे प्रश्नपत्रिका आहेत त्यांच्याकडे. तुम्ही काय करा, ठीक आहे, फक्त 2 मिनिटात फक्त लिहून घ्या. ते पर्याय लिहू नका तिथं. पर्याय लिहिला डायरेक्ट उत्तर लिहितो. हां डायरेक्ट उत्तर लिहा. ते उत्तरावरच काय थोडं 2 मिनटं त्यांना स्पष्टीकरण द्या, बाकी काही नाही. हां बरं प्रश्न लिहिला आहे तेवढा. पहा आता इथं काय दिलेलं आहे, बघा याच्यामध्ये द्यान शब्द वापरला आहे. महत्वाचा गोष्ट पहिली द्यान म्हणजे कंपॅरिझन केलं आणि प्रियंका इज दॅन दीपिका, प्रियंकाचा आणि दीपिकाचं कंपॅरिझन त्याचे केलं, प्रश्न बरोबर आहे. आहे. मी तर direct- इथं काय केलं त्यांनी, पहिलं मोर प्रिटी शब्द दिलेला आहे. मोर ठीक आहे, मोर कंपॅरिझन कधी वापरतात, कधी वापरतात जर त्या ह्याचे जर 3 रुपये हे जात नसतील, समजा कंपॅरेटिव्ह फॉर्म सुपरलेटिव्ह फॉर्म बनत नसेल तर आपण मोर शब्द वापरतो. ब्युटिफुल ब्युटिफुल मोर ब्युटिफुल आपण वापरू शकतो है ना. तर इथं काय केलं त्यांनी, डायरेक्ट उत्तर सांगतो त्याचं ते ऑप्शन क्रमांक 3 प्रेटियर प्रश्न आलाय फक्त हा डेव्हिसचा. लक्षामध्ये पहिला ऑप्शन आहे मोर प्रिटी, दुसरा आहे मोर प्रिटियर, तिसरा आहे प्रेटियर आणि चौथा आहे प्रेटियस. तर सरळ सरळ आहे प्रियंका इज प्रेटियर दॅन दीपिका, म्हणजे दीपिका पेक्षा ही जी आहे थोडी आकर्षक किंवा ही आहे, म्हणून इथं जे प्रेटियर शब्द वापरलेला आहे तो एकदम आहे द्यानच्या अगोदर. पर्याय क्रमांक 3. काढू काय की आता पोस्ट? ओके पुढचा आहे 39वा प्रश्न. याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, मिसमॅच म्हणलेलं आहे. मिसमॅच केलेलं आहे याच्यामध्ये. मिसमॅच म्हणजे काय, की चुकीचं एक जोडी दिलेली आहे. इथं काय केले तुमच्या 39 क्वेश्चन मध्ये एक सांगू का? बर्ड आणि त्यांचं हे दिलेलं आहे, घर दिलेलं आहे राहण्याचं ना. पहिलं दिलेलं आहे बी हाईव्ह, बरोबर आहे. दुसरा ऑप्शन आहे बर्ड नेस्ट, बरोबर आहे. स्पायडर वेब, बरोबर आहे. चौथा आहे याच्यामध्ये पर्याय क्रमांक 4 कॅटचं त्याने काय दिलेलं आहे, किटन. आता ऍक्च्युली हे किटन मीन्स काय होते, की मानवाची छोटी छोटी पिल्ले असतात ना, आपण त्याला स्किल तुमची कशी आहे? पिल्लू है ना. तर पर्याय क्रमांक 4 आहे याचं उत्तर. बाकीचे तिन्ही ऑप्शन बरोबर आहे. महत्वाचे. बी हाईव्ह, बर्ड नेस्ट, स्पायडर वेब आणि कॅट आणि किटन. पर्याय क्रमांक 4 39. ओके आता 40वा बघा. 40व्या प्रश्नामध्ये काय केलेलं आहे, की तुम्हाला प्रिपोजिशन यूज करायचे. असं आहे डोंट साइड डेड एज दोज हू ऍक्ट कॉन्ट्ररी डॅश नॅशनल इंटरेस्ट. त्याचा अर्थ नीट समजून घ्या. डोंट साइड विच, आता ज्यावेळेस डोंट आणि साइड विथ वापरतो आपण. डोंट साइड म्हणजे एखाद्याला सपोर्ट करणे, म्हणजे मदत करणे किंवा त्याच्या बाजूने उभे राहणे असा त्याचा अर्थ होतो. डोंट साइड विथ, इथे एक पर्याय विथ आहे. दोज हू ऍक्ट कॉन्ट्ररी टू नॅशनल इंटरेस्ट. त्याचा पर्याय क्रमांक जे आहे ते 4 आहे, विथ आणि टू. विथ आणि टू काय आहे बघा, साइड विथचा अर्थ होतो, आपण साइडच्या नंतर विथ का वापरलं, कारण साइडच्या नंतर विथ वापरण्याचा अर्थ होतो की एखाद्या माणसासोबत आपण उभे राहणे. ओके तेव्हा पूर्ण वाक्याचा अर्थ सांगतो. डोंट साइड विथ दोज हू ऍक्ट कॉन्ट्ररी टू नॅशनल इंटरेस्ट, म्हणजे आपल्या देशाच्या विरोधात जे कोणी चुकीचे काम करतात त्याच्यासोबत उभं राहायचं नाही याचा अर्थ होतो. म्हणून 40चा पर्याय क्रमांक आहे 4. 40चा पर्याय क्रमांक 4 साइड विथ आणि कॉन्ट्ररी टू. क्लिअर झालं का वरील सर्व? ओके आता आपला पुढचा प्रश्न आहे 41. 41 क्वेश्चन जो आहे तो कसा आहे बघा. 41 क्वेश्चन जो आहे डॅडॅस बेस्ट द करप्टेड बिकम डॅडॅस. इथं काय केले की डॅडॅस बेस्ट आणि डॅडॅस वर्स्ट असं केलेलं आहे. आता लक्ष द्या, आता हे जे बेस्ट जे आहे सुपरलेटिव्ह फॉर्म आहे. सुपरलेटिव्ह फॉर्मच्या अगोदर आपण ऑलवेज द वापरतो. सुपरलेटिव्ह फॉर्मच्या अगोदर द वापरतो. द असणारा पर्याय सुरुवातीला फक्त 2च आहेत, पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 2. दुसरा आहे कारण मी कसं विसरलो होता हे वर्स्ट, याच्या अगोदर सुद्धा आपण मला माहिती आहे. पर्याय क्रमांक 41 जे आहे ते पर्याय क्रमांक तुमचा मोबाईल मधलं 1 आहे. आणि काय करायचं, 41चं काय फोटो बी टाकायचं का, माहिती बी थोडीशी. बॅक
वर्स आणि वर्स्ट हे सुद्धा EST फॉर्म मध्ये आहे, हे सुद्धा EST फॉर्म मध्ये म्हणजे सुपरलेटिव्ह फॉर्म मध्ये आहे. आणि सुपरलेटिव्ह डिग्रीचे आपण द आणि ज वापरू. पर्याय क्रमांक द 41 आहे. क्वेश्चन Okay. एडिट करता येतो The best when corrupted become the worst. हा का याचा अर्थ होतो की सर्वात जास्त भ्रष्टाचार होते तेव्हा सर्वात वाईट Action परिस्थिती मध्ये. सुद्धा होती. ऍक्शन मध्ये हे झालं 41. तिथेच त्या आता प्रश्नाला 42. हा 42 काय प्रश्न टेन्स वर द्यायचे तुम्हाला. हा एडिट ओके, हा हे. तर याच्यामध्ये काय बघा, सर्व ते मी थोडं लिहितोय वाक्य एक महत्वाचं पुढं. अँड एन्शियंट म्हणजे प्राचीन काळामध्ये ग्रीक was worth Greek slave स्टेट कार was worth his own weight in salt. मला ना 70 80 90 100 वाक्याचा अर्थ जरी कळला की तर बघा इथं काय केलं त्यांनी, पर्याय दिला पहिला पास्ट कंटिन्युअस. पास्ट कंटिन्युअस दिसायला पर्याय आहे, पास्ट कंटिन्युअस पहिला पर्याय. तर पास्ट कंटिन्युअस दिसायला वाक्यामध्ये आयडी फॉर्म दिसते का आपल्याला? नाही दिसत. गुगल मीटला दुसरा पर्याय आहे सिंपल पास्ट. ठीक आहे, एक आहे सिंपल पास्ट, पर्याय क्रमांक 2. पण मग तिसरा आहे पास्ट परफेक्ट. पास्ट परफेक्ट दिसायला हॅड प्लस विथरी कुठे आहे का वाक्यामध्ये? नाही. पुढचा आहे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. पुन्हा आयडी फॉर्म कुठे आहे का? झाली 24% झाली. दोन आहे. 24% झाली. सिंपल फर्स्ट चार्जर आहे ना सर. हे बघा पास्ट आता काय करायचं टेन्स. 42 उत्तर आहे सिंपल पास्ट टेन्स. दोन आहे. इथं जरी हे वापरलेलं नसेल B2, ओके, पास्ट इंडेफिनिट आपण त्याला म्हणतो, त्याच्यामुळे याचं उत्तर जे आहे, कारण या बाकीचे पर्याय कोणती आपल्या याच्यामध्ये बसत नाहीये. आणि डॅशबोर्ड म्हणलं कंटिन्यूचा प्रश्न येत नाही आणि हॅड कुठे दिसत नाहीये, त्याच्यामुळे परफेक्टचा प्रश्न येत नाही. म्हणजे आपला पर्याय क्रमांक आहे 2 सिंपल पास्ट टेन्स. टेस्ट इथे जर 42 43 प्रश्न आहे आपला कमी 43. हे डॅशबोर्डला वापरलं ना हे इथलं इथं ऑफरिंगला जायचं. हे सिम्बॉल बघा 43 प्रश्न आहे आपला 43. सिम्बॉल 43 काय म्हणते बघा, इथं काय केलं त्यांनी, ड्युरिंग द अर्थक्वेक, भूकंप ज्यावेळेस होतो त्यावेळेस बिल्डिंग कोलॅप्स, बिल्डिंग कोसळतात, लाईक डॅडॅश ऑफ कार्ड्स. आता जे कार्ड आहे ना, डॅडॅश ऑफ कार्ड्स, कार्ड्स म्हणजे आपले जे पत्ते असतात ते. आता याचं जे कलेक्टिव्ह नाउन विचारले आपल्याला, कलेक्टिव्ह नाउन म्हणजे समूहवाचक नाम है ना, समूहवाचक नाम. आता कार्ड साठी आपल्याला विचारते, पहिला पर्याय दिला त्याने बँड, टेस्ट दुसरा शब्द दिलेला आहे आपल्याला पॅक, बेसिक दुसरा शब्द दिलेला आहे, दुसरा शब्द दिलेला होर्ड, HOARD, बेसिक पण आहे ऍडव्हान्स पण आहे. HOARD. पुढचा पर्याय दिला त्याने हर्ड. हा हे करून टाकायचं. आता बघा हे सरळ सरळ कलेक्टिव्ह नाउन किती हे आहे, करून टाकायचं. आपण बँड ऑफ रॉबर्स मध्ये म्हणतो. ऍडव्हान्स मध्ये जायचं. रॉबर्स म्हणजे दरोडेखोराची टोळी. मध्ये इनेबल्ड पुढचा आहे हे बरोबर आहे, हे पॅक ऑफ उचलता कार्ड्स. इकडे तिकडं पर्याय क्रमांक 2 जो आहे तुमचा उत्तर आहे. करायचं. तिसरा आहे फॉरेट. आणि फॉरेट म्हणजे कसं आहे बघा, जे लोक ऑफ सॅवेज, त्याचा अर्थ असा होतो, जे लोक एज्युकेटेड नाहीत, ज्या लोकांना मॅनर्स नाहीत, जे लोक मिसबिहेव करतात है ना, त्यांचा जो ग्रुप असतो त्याला हॉर्ड्स म्हणतात, HOARD. पुढचा जो शब्द आहे हर्ड, HERD, ते हर्ड ऑफ कॅटल, ऑफ कॅटल. कॅटल म्हणजे पाळीव प्राणी असतो, त्याचा जो ग्रुप असतो घोळका, त्याला म्हणतो. तर आपलं उत्तर आहे पॅक ऑफ कार्ड, पॅक ऑफ त्याच्या कार्ड्स. माहिती पर्याय द्यायची क्रमांक असेल 2 तर थोडी बँड ऑफ रॉबर्स येते, डिस्क्रिप्शन हॉर्ड्स ऑफ द सॅवेज येते आणि हर्ड ऑफ द कॅटल येते. वाटलं तर लिहायचं ते कलेक्टिव्ह नाउन आहे म्हणून आपलं इथे पर्याय ठीक क्रमांक आहे. 2 कॅटेगरी किती 43 उत्तर. पुढचा आहे केंद्रप्रमुख वरती 44 कॅटेगरी म्हणली. तिकडं बी तसंच आहे. 44. तिकडे कॅटेगरी आहे. आपण याच्यामध्ये 44 चं जे उत्तर आहे, बेसिक डिटेल ना, आता बेसिक चालू आहे. इथं काय केलं बघा, आता दोन गोष्टींमध्ये कन्फ्युजन आहे. तुमच्याकडे प्रश्नपत्रिका असेल बघा, करायचं दिलं मिनिट मला they put up a fence between their house and their neighbor's house. आता बघा, देऊ शकतो काही आता इथं काय कन्फ्युजन आहे आपल्याला, हे पहिलं प्रिपोजिशन आहे सेलिंग प्राइस आणि दुसरं ऑप्शन आहे कंजंक्शन. पण आहे. पहिला ऑप्शन काय प्रिपोजिशन, दुसरं काय कंजंक्शन.
तिसरं इंटरजेक्शन आणि चौथा ऍडवर्ब आहे, त्याचा काय संबंध आहे आणि दोन याच्यामध्ये. प्रिपोजिशन म्हणजे आपल्याला माहिती आहे, आपण काय करतो का, ही सॅट बिटवीन राम अँड गणेश अँड रमेश, म्हणजे तो दोघांच्या मध्ये बसलेला आहे म्हणून आपण बिटवीन वापरतो. ओके, आता ह्या ठिकाणी काय केलं वाक्यामध्ये, दे पुट अ फेन्स बिटवीन देअर हाऊस अँड द नेबर्स हाऊस. दोन घर आहेत, ते घर आहे, एचं घर म्हणजे स्वतःच आहे आणि दुसरं आहे बीचं घर म्हणजे शेजाऱ्याचं घर आहे. ओके, तर दोघांच्या मध्ये काय ना कंपाऊंड ताराची जी आहे कुंपण असते ते बनवलेलं आहे, त्याचा अर्थ आहे दोघांच्या मध्ये बिटवीन या अर्थानं. आपल्याला माझ्यामध्ये प्रिपोजिशन उत्तर आहे, ते बऱ्याच कन्फ्युजन आहे, कंजक्शन आहे, काय आहे. जरी दोन वाक्याला जोडलं तरी आपण म्हणतो ना की सॅट बिटवीन पीडीएफ टाकू शकतो अजय अँड विजय, तो बसला कोणाच्या मध्ये, दोघांच्या मध्ये. ज्या पद्धतीने इथं म्हणालेलं आहे, फेन्स बिटवीन हिज हाऊस अँड नेबर्स हाऊस, दोघांच्या दोघांच्या मध्ये जे घर आहे त्याच्यामध्ये जे अंतर आहे त्याच्यामध्ये कुंपण तयार केलेलं आहे, म्हणून आपण बिटवीन शब्द आपण प्रिपोजिशन या अर्थानं घेतो. पुढचा प्रश्न आहे, आता याचं उत्तर काय आहे, 44 चं 1 ऑप्शन केंद्र प्रमुख परीक्षा भाग 1. 44 चं 1 प्रिपोजिशन. पेड. ओके, 45 आहे पेड किंवा हे करू शकतो आपण मीनिंगफुल वर्ड बनवायचे तुम्हाला. 45 मध्ये 1 मीनिंगफुल वर्ड आहे. क्वेश्चन. आता या वर्ड मध्ये काय केलं बघा, याच्यामध्ये 100 की पर्याय दिलेले आहेत, मी डायरेक्ट तुम्हाला उत्तर सांगू त्याचं. टोटल मार्क्स किती असतात? याच्यामध्ये जास्त लॉजिक नाही तेवढं. 100. ठीक आहे, असं दिले REY ARP. टोटल ड्युरेशन किती मिनिटासाठी? 3 4 5 6 1 तासाचं ना. आता ह्याच्यापासून आपल्याला मीनिंगफुल शब्द तयार करायचे आहे. सरळ सरळ आहे, PRAYER. पिला काय आहे 6 PR 5. तो काही चार्जिंग ही पण चालू माहिती आहे. 3 पिला 2 1 65 43 21. तर 65 43 21 जे आहे ते पर्याय क्रमांक 3 आहे उत्तर. 45 पर्याय क्रमांक 3 आहे. कळालं काय? रिस्पॉन्स द्या म्हणजे मलाही समजायला की नाही तुम्हाला. हो सर. ओके, प्रेयर आहे, एकदम सोपा आहे. प्रार्थना करण्याचा अर्थ होतो, याच्यात काय तेवढं विशेष नाही. उत्तर प्रश्न आहे आपला 45 झाले, तर 46 प्रश्न आहे. हा थोडा आहे विचार करायसारखा, बघू आपण. सॉरी, आता इथून जे प्रश्न आहेत मी तुम्हाला डायरेक्ट उत्तर सांगतो. त्याचं पॅसेज आहे, पॅसेज थोडं रिडिंगच्या आधारावर आहे, तर त्याचे क्रमांक जे आहेत आपल्या पॅसेजचे 45 45 46 47 48 49 आणि पुढचं आहे 50. असे 1 2 3 4 5 6 आपले पॅसेज आहेत. डायरेक्ट उत्तर सांगतो त्याचं. 46 चं उत्तर जे आहे 2 आहे. 46 चं काय आहे, सॉरी 46 चं जे उत्तर आहे 2 आहे. अटेंड 8 ड्राइव्ह सेशन वन्स अ वीक. 47 चं उत्तर आहे 2 चं आहे सुद्धा. टू डेमॉन्स्ट्रेट अ हार्मफुल इफेक्ट ऑफ अल्कोहोल. 48 टेस्ट तुम्हाला उद्या उत्तर आहे, म्हणजे फक्त बनवून टाकतो, तिथंच राहील, टेस्ट मध्येच राहील. आता क्यूज नॉट मोर मच. ओके, ऑप्शन क्रमांक 2 पुढे काढा बरं. 49 चं उत्तर आहे 1 आणि 50 चं उत्तर आहे 3. आता याच्यात ऍड पण करता येईल तुम्हाला. बघून घ्यायचं. झालं, इतिहास झालं, नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र, तुझ्या पद्धतीनं. थोडीशी क्वेश्चनची सुरुवात वाचा बरं. 46 च्या क्वेश्चनची सुरुवात वाचा. पॅसेजची 46 क्वेश्चनची सुरुवात वाचा थोडीशी. 46 the Southampton scheme requires convicted drivers. जे साऊथहॅम्प्टन नावाची स्कीम होती, रिक्वायर्स कन्व्हिक्टेड ड्रायव्हर्स, जे दोषी ड्रायव्हर्स लोक आहेत, ड्रायव्हिंग करणारे, त्याच्याशी रिलेटेड विचारलेलं आहे. शेवटचा ऑप्शन 3 आहे का सर? 3 आहे. 3 आहे ना? ओके, थँक्यू. ओके, आता हे क्यूज आपल्याला ऍप मध्ये कुठे दिसतात?
सरळ सरळ उत्तर आहे. मी पॅसेज बघितला वाचून, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्या पॅसेज मध्ये दिलेलं आहे. लाईन टू लाईन उत्तर आपल्याला सहज सापडू शकतात. एवढा काय असं विचारायचा तो पॅसेज नव्हता. पुढचा आहे 51. हे झालं का? 46 2, 47 2, 48 4, 49 1, 53. पुढचा प्रश्न आहे आपला 51. आता हे सरळ सरळ सोपा प्रश्न आहे बघा. 51 कसा आहे? 51 काय म्हणते बघा. आयडेंटिफाय मूड दॅट द अंडरलाइन मॉडेल ऑक्झिलरी शोज इन गिवन सेंटेन्स. वी मस्ट जनरली मस्ट जे आहे ना, मस्टचा अर्थ होतो नक्की किंवा नक्कीच. 51 तर सरळ सरळ आहे त्याचं काय? वी मस्ट फॉलो द ट्रॅफिक रूल्स. ट्रॅफिकचे जे नियम आहेत ते आपण नक्कीच फॉलो करायला पाहिजे, असं त्याचा अर्थ आहे. तर ते दिले. परमिशन इथं कुठे दिसतंय आपल्याला? पॉसिबिलिटी, एबिलिटी, ऑब्लिगेशन. ऑब्लिगेशन म्हणजे जबाबदारी. OBLIGATI पर्याय क्रमांक जो आहे तो 4 आहे. ऑब्लिगेशन म्हणजे जबाबदारी. इथं म्हणले मस्टचा काय म्हणून वापर केलाय? इथं परमिशन दिसते काय? वी मस्ट फॉलो द ट्रॅफिक रूल्स. नाही, ते परमिशन कोणाची परवानगी घ्यायची नाही. पॉसिबिलिटी म्हणजे शक्यता काय याच्यामध्ये? कॅन किंवा माइट आलं तर पॉसिबिलिटी असते. एबिलिटी जर कॅन आलं तर आपण एबिलिटी दाखवतो. आणि ऑब्लिगेशन म्हणजे जबाबदारी. सरळ सरळ एकावनचा पर्याय क्रमांक 4 आहे. 52. 52 आहे. प्लीज मेक इट अ पॉइंट टू डॅश वॉटर टॅप्स. इथं काही फ्रेजल वर्ड दिलेत आपल्याला. टर्न डाऊन. 52चा पर्याय क्रमांक 1. टर्न डाऊन नाही म्हणजे पर्याय 2 आहे. टर्न डाऊन म्हणजे सरळ सरळ आहे. तर करायचं ना, काय बिघडत आपण नाकारणे किंवा एखादा आवाज कमी करणे. ओके. दुसरा आहे नाकारणे किंवा आवाज कमी करणे. टर्न डाऊन. पुढचा आहे टर्न ऑफ. TURNOFF. टर्न ऑफ म्हणजे सरळ सरळ बंद करणे. ऑप्शन 3. टर्न अबाउट. TURN टर्न अबाउट म्हणजे वळण घेणे किंवा वळणे. प्रसिद्ध केला. आणि 4 आहे टर्न ओव्हर. आपण म्हणला का एका वर्षाचा टर्न ओव्हर काय झाला? उलाढाल. तर वाक्य काय बघा. प्लीज मेक इट अ पॉइंट टू डॅश वॉटर टॅप्स बिफोर यू गो आउट. म्हणजे तुम्ही घराच्या बाहेर जाण्याच्या पूर्वी तुम्ही काय करा? वॉटर पाण्याची सुट्टी असते, सुट्टी टर्न ऑफ करा म्हणजे बंद करा. पर्याय क्रमांक 2 कितीचा? 52व्या क्वेश्चनचा पर्याय क्रमांक 2 आहे. टर्न ऑफ बंद करणे. पाण्याची सुट्टी घराच्या बाहेर जायच्या अगोदर बंद करा असं सांगा. पुढचा आहे 53. हे बी एकदम सोपा आहे. 53 काय अवघड नाही. सरळ सरळ काय म्हणते बघा त्यांनी. यू मे गो होम. मी फक्त लिहितो हे थोडं सांगायचं काय. यू मे गो होम when underline when you finish your work. You finish your work. आता काय म्हणजे आपल्याला 53 मध्ये हे जे अंडरलाईन केलेलं आहे ना, ते कोणता क्लॉज आहे म्हणून आपल्याला विचारलेला आहे. फक्त आपण याच्यावर सांगू शकतोय when work. when म्हणजे केव्हा, वेळ दाखवाले, वेळ, टाइम है ना. म्हणून त्याचा पर्याय क्रमांक आहे एकच. ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम. ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम. पर्याय क्रमांक 1 53. ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम. तुमच्या सहकार्याने तुमच्या आशीर्वाद. पुढचा आहे WH क्वेश्चन. मी मग शिकवताना खूप वेळच म्हणलो WH टाइप विचारू परीक्षेमध्ये, मग तुम्हाला सांगितलं होतं. तर WH टाइप क्वेश्चन जे आहे ना, सरळ सरळ एक वाक्य दिसून 2 मिनिटांमध्ये. लेट अस गो टू द इटालियन रेस्टॉरंट. मला शिकवली ती येत नव्हतं. पीडीएफ घ्यायचं. स्टॉप. इथे गेले अंडरलाईन इटालियन.
त्याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे WH कॅल्क्युलेशन बनवायचं आहे. Let us go to the Italian restaurant. तर पहा इथं जे दिलेलं आहे त्याने पर्याय बघा. पर्याय एक आहे व्हॉट रेस्टॉरंट शॉल वी गो टू. विच रेस्टॉरंट. व्हॉट म्हणजे काय, विच म्हणजे कोणते, वेअर शॉल वी गो कुठे जायचं, वेन शॉल वी गो. आता इथं काय दाखवलं आपल्याला की इटालियन जो शब्द आहे तो ऍडजेक्टिव्ह आहे आणि रेस्टॉरंट जे आहे तो नाउन आहे. हे काय ऍडजेक्टिव्ह आहे आणि हे काय नाउन आहे. आता WH ची खासियत अशी असते की ज्या वर्डला अंडरलाईन केलेला तो अंडरलाईन प्रश्नामध्ये येत नाही. आता इटालियन शब्दाला अंडरलाईन केलं तर पर्यायामध्ये आपल्याला इटालियन शब्द दिसणार नाही, कारण प्रश्नातून उत्तर इटालियन आपल्याला भेटत. लक्षामध्ये जो पार्ट अंडरलाईन केलेला असतो तो पार्ट उत्तरामध्ये नसतो, आपल्या पर्यायामध्ये नसतो. पर्याय 1, पर्याय 2, पर्याय 3 आणि पर्याय 4. पहिला पर्याय दिलेला आहे व्हॉट रेस्टॉरंट. व्हॉट म्हणजे काय, रेस्टॉरंट शॉल वी गो काय रेस्टॉरंट होईल का असं व्हॉट रेस्टॉरंट. विच रेस्टॉरंट. विच जर शब्द वापरला विच रेस्टॉरंट. विच म्हणजे कोणतं, इटालियन रेस्टॉरंट. कळाले का. विच रेस्टॉरंट शॉल वी गो टू. आपण कोणत्या रेस्टॉरंटला जायला पाहिजे, कोणत्या, इटालियन रेस्टॉरंट. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. क्लिअर झालं काय. विच रेस्टॉरंट, इटालियन रेस्टॉरंट. विच न सुरू झालेलं उत्तर पर्याय क्रमांक 2. हे झालं 54 चं 2. आता 55 काय म्हणतो, मिलियन मध्ये किती असतात मग. मी काय करू, मिलियन मध्ये किती असतात. मग मी काय करू म्हटलं, मिलियन नाही भाऊ तुम्ही पण द्यायला पाहिजे. 10 लाख त्याचा अर्थ होतो. त्याला द्यायला 10 लाख त्याच्यामध्ये 6 शून्य असतात. 1 2 3 4 5 6. पर्याय क्रमांक जे आहे ते पर्याय क्रमांक 4. 55 किती आहे, पर्याय क्रमांक 4. मिलियन, दशलक्ष, 10 लाख. ओके. पुढचा आहे किती झाला प्रश्न आपला 55. 56वा प्रश्न बघा. याच्यात काही चेंज होणार नाही बरं का, सगळे उत्तर ऍक्युरेट आहेत एकदम व्यवस्थित. पुढचा प्रश्न बघा. अजून आन्सर किती काही सांगता येत नाही, पण एखादा प्रश्न किती होईल, पण 99.99% आपण उत्तर एकदम व्यवस्थित देऊ. पुढचा आहे 56. Choose team was greeted by the deafening applause from the audience. खूप छान प्रश्न आहे बघा. The team, मी प्रश्न लिहितो फक्त, डायरेक्ट उत्तर सांगतो नंतर. The team was greeted. Greeted म्हणजे अभिनंदन करणे, त्यांचं वेलकम करणे. The team was greeted by DEAF. डीफ शब्द माहिती का, बहिरा, त्याला जोडून आलेला आहे डिफेनिंग. ओके. डीप म्हणजे बहिरा म्हणजे जोरात आवाज. पुढचा आहे अप्लॉज म्हणजे प्रशंसा करणे. APPLAUSE. फ्रॉम द ऑडियन्स म्हणजे श्रोते. आता काय केलेलं आहे, अंडरलाईन केलेलं आहे, आपल्याला जाग अर्थ विचारलेला आहे. आता इथं काय होतं की ऑडियन्स म्हणजे प्रेक्षक, प्रेक्षकांच्या टाळ्यांनी किंवा त्यांच्या आवाजाने, जसा आवाज त्यांचा खूप जोरजोरात ओरडू टाळ्या वगैरे वगैरे, त्यांची काय केलं, अभिनंदन करण्यात आलं टीमचं. ओके. तर डीप, DEAF डीप मूळ शब्द आहे. ENING डिफाइनिंग. डीप म्हणजे बहिरा, आपल्याला माहित आहे. DEAF डीप म्हणजे काय, बहिरा. तर याच्याशी आपल्याला रिलेटेड पर्याय शब्द हे करायचे आहे की पहिला पर्याय आहे डेंजरस. डेंजरस धोकादायक. पुढचा आहे टेरिफाईंग भयानक. माइल्ड म्हणजे माइल्ड म्हणजे काय सांगतो आपण, एकदम जास्त अग्रेसिव्ह नाही, एकदम मिडियम. आणि व्हेरी लाऊड. त्याचा पर्याय क्रमांक 4 आहे व्हेरी लाऊड म्हणजे जोराचा आवाज. इतका कडकडाट टाळ्यांचा झाला होता की कान बहिरे झाल्याची फिलिंग होत होती लोकांना.
त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4. कशाचं 56 च 4. आता पुढचा जो प्रश्न आहे 57 हे आहे जंबल सेंटेन्स. याचं मी सरळ उत्तर सांगतो तुम्हाला. पर्याय क्रमांक जो आहे तो 4 आहे. कसं काय 4 आहे ते सांगतो बघा. Autumn is the season when warm summer temperature gradually decrease to the cold winter. म्हणजे ऑटम एक असं हे आहे, ऋतू आहे, सीझन आहे when warm summer temperature gradually decrease. म्हणजे उन्हाळ्यामध्ये जे टेम्परेचर असते ते हळूहळू कमी होत जाते. ओके, त्याचा पर्याय आहे RPSQ. RPSQ पर्याय क्रमांक 4. जंबल सेंटेन्स होतं ते, क्रमांक लावायचं होतं. पुढचा आहे 58. 58 मध्ये युजफुल या शब्दाच्या विरुद्ध, युजफुल म्हणजे फायदेशीर, तर याचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर सरळ सरळ त्याचा पर्याय क्रमांक 4 आहे युजलेस, निरुपयोगी. पर्याय क्रमांक 4 निरुपयोगी. जर दुसऱ्या पर्यायाचे अर्थ म्हणजे तर तुम्हाला सांगतो 58 मध्ये परमनंट. परमनंट म्हणजे काय? कायमस्वरूपी. ओके. एन्शियंट म्हणजे काय? प्राचीन. रिनोव्हेटेड म्हणजे काय? हे करणे, त्याचं एखादा रिनोव्हेशन म्हणतो आपण. त्याला काय म्हणू शकतो आपण? रिपेअरिंग करणे. आणि एक सरळ सरळ युजफुल म्हणजे फायदेशीर आणि युजलेस म्हणजे फायदेशीर किंवा निरुपयोगी. पर्याय क्रमांक 4 58. 59 जे आहे 59 प्रश्न आहे एरर हुडकायचे आपल्याला. 59 मध्ये एरर हुडकायचे आहे. तर डायरेक्ट एरर आहे त्याच्यामध्ये A, B, C आणि D. ए मध्ये काय केले? द टाइम्स ऑफ इंडिया. द टाइम्स ऑफ इंडिया है ना, याच्यात काय आहे? दुसरा आहे हॅज द लार्जर सर्क्युलेशन. हॅज द लार्जर सर्क्युलेशन. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस द येते ना, द च्या पुढे सुपरलेटिव्ह फॉर्म घ्यायचा, EST वाला. या ठिकाणी लार्जर नाही पाहिजे, इथं पाहिजे लार्जेस्ट, EST. पर्याय क्रमांक B म्हणजेच तुमचं उत्तर आहे 2. काय उत्तर? 2. 59 चं उत्तर काय? 2. द लार्जर नाही तर द लार्जेस्ट पाहिजे. ओके. पुढचा आहे लास्ट क्वेश्चन, 60 क्वेश्चन आहे. करेक्टली स्पेल्ड. ओके, करेक्टली स्पेल्ड म्हणजे जे करेक्ट स्पेलिंग दिलेली आहे ती एकच आहे 4 पर्यायापैकी. ओके, पहिली आहे ड्युरेशन. DURATION. सरळ सरळ करेक्ट आहे, याच्यामध्ये काही विषय नाही. डॅमेज DAMEGE केले, DAMEGE, तर त्याचं उत्तर येते DAMAGE. ओके, हे चूक आहे. पुढचा आहे इलेक्ट्रिसिटी. ELECT RISITI. यस नाही आहे, इथे येते CITY म्हणजे एस जाऊन सी येते. आणि पुढचं जे ऑप्शन आहे इकॉनॉमिकल, ECONOMICEN केलं वाटतं. ओके, हा, तर इथं EF नाही तर ए येते. तर सरळ सरळ आहे ड्युरेशन. 60चं काय? 1. कळाले का उत्तर? येस सर. ओके, आता आपण आन्सर की जे आहे कोणतरी एक म्हणते, हा एक बरोबर आहे. आपण काय करू, आपण घेतलेलं आहे कारण आज घेणं गरजेचं होतं. आपण जो पेपर सेकंड आहे वेळेच्या अभावी आपण उद्या घेऊया. आपण एक पहिला पेपर जो आहे पेपर 1 आपण चांगल्या पद्धतीने कव्हर केलेला आहे. काय अडचण नाही, याच्यामध्ये काय बदल होणार नाही. आन्सर जवळपास ॲक्युरेट आन्सर आहेत सगळे. ओके, तुमचे बघा किती आलेत काय नाही, हा सर्वांनी. ओके, थांबतो मी. ओके, थँक्यू सर.
कटली वाटते सगळे.